वांजरवाडा ग्रामस्थ आक्रमक. पिण्याच्या पाण्यासाठी कोसोदूर भटकंती. तातडीनं जलजीवनचे कामे पूर्ण करा, अन्यथा महिलांचा घागर आमरण उपोषण. प्रशासन आणि शासनाचा हवेत आणि कागदोपत्री खेळ आहे की काय, असा संशय घेण्याचं कारण समोर आले. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील मौजे वांजरवाडा शिरोळ या गावात पिण्याच्या पाण्यासाठी चक्क कोसोदूर भटकंती करावी लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत गटविकास अधिकारी यांच्या दालनात टाहो फोडत निवेदन सादर केले आहे. गावाच्या विकासासाठी 25,63,200 रुपये GST 10% मंजूर असून त्यामध्ये जलजीवन अभियानाअंतर्गत उत्पादन विहिरीचे बांधकाम, स्विच रूम SR क्षमता 43,000 लिटर आणि पाईपलाईन आणि आंतरजोडणीची कामे मंजूर असून थातूर कामे करून तेही अर्धवट केल्याने पाण्याचे पाईप तुटले आहेत. गावात अनेक विकास कामे रखडली आहेत. महिला कमरेवर घागर घेऊन 2 किलोमीटर शेतात जाऊन पिण्याच्या पाण्याची घरातील लोकांना पाणी पाजवत आहेत. कागदावर योजना न ठेवता प्रत्यक्षात वांजरवाडा शिरोळ गावात योजना आणि विकास कामे प्रशासनाने पाहणी करून कामे करून द्यावीत, अन्यथा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पंचायत समितीच्या कार्यालयावर महिला आणि गावकऱ्यांचं घागर आमरण उपोषण आंदोलन बेमुदत करण्यात येईल, असा इशारा देण्यात आलेला आहे. झालेत पण जलजीवनची कामं अर्धवट झालेत. कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही. नळाला पाणी येत नाही, पाईपलाईन दुरुस्त नाहीये. किती लोकसंख्येचं गाव आहे तुमचं? 2011च्या जनगणनेनुसार 920 लोकसंख्या आहे गावची. 920. हा, कोणतं गाव आहे? वांजरवाडा शिरोळ. किती वर्षापासून तुम्ही पाण्यापासून वंचित आहात? आता अगोदर पाणी होतं, पण आता सध्या जे रोडचं काम चालू आहे BNDCचं, त्याच्या अंतर्गत पाईपलाईन सगळी तुटली आहे. जुनी आमची भारत निर्माण योजना होती, ती पाईपलाईन तुटली, वाला बुजवून टाकले, रोड तयार झाला. त्याच्यामध्ये पाणीच नाही सध्या. आता म्हणजे कुठले पेपरचं कनेक्शन त्यांना कनेक्शनच नाही. हा, त्याच्यामुळे पाणी पुरेल. पाणीच येत नाही. दोन गाव त्रस्त हा, आहेत. त्रस्त आहेत गावकरी. आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किंवा सांडपाण्याचा प्रश्न कसून मार्ग लावताय. कुठूनही शेतातून आणायचं 2 किलोमीटर, प्रायव्हेट बोरवरून खरेदी घ्यायचं, टँकर लावायचा, असाच प्रकार चालू आहे सध्या. तर आता नेमकी काय माहिती केली? तर आम्ही मागणी हेच केलेली आहे की येत्या 17 सप्टेंबर म्हणजे आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, या दिनापर्यंत जर आमच्या समस्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही पंचायत समिती निलंगा येथे तीव्र आंदोलन करून उपोषणाला बसणार, आमरण उपोषणाला. पाण्यासाठी गावाच्या प्रश्नासाठी तुम्ही आंदोलन असणार आहात. हा अख्खे गावकरी असणार का? हा, टोटल गावकर म्हणजे सगळे गावकरी कोणत्या गावचे? सगळे वांजरवाडा. हा, तो इथे सर्व वांजरवाडीचे. उपोषणाला सगळे जण असणार. हा, महिला सहित येणार आहेत, महिला सकट येणार आहेत. कारण जास्ती त्रास महिलांचाच होतोय. पुरुष पाण्याकडे तेवढं लक्ष देत नाहीत, पण महिलांना त्रास जास्त होतोय. पंचायत समितीमध्ये तुम्ही निवेदन दिल्यानंतर हो. गावकऱ्यांचं काय तुमचा व्यथा आहे? कोणतं गाव आहे? कशामुळे तुम्ही पंचायत समितीला आलात? तुमचं शिरोळ वांजरवाडा गाव आहे. वांजरवाडा गावचे आम्ही. काय हा. समस्या? समस्या पाण्याची इतकी समस्या आहे, इतका भ्रष्टाचार. आजकाल आमच्या इथल्या सरपंचाने खोटे बिलं उचलून पाणी दिलं म्हणून एकदम असं आत्ता कालपरवा बिलं उचलले त्यांनी. पाणी केलं, बोरचे पाईपलाईन केलं, हे केलं, एकदम भ्रष्टाचार खोटा. जलजीवन मिशन तुमचे काम झाले का? काहीच कामं झालं नाही. पाणी नाही गावाला, कोणी नाही हांड्याचे. लोकांची इतकी परिस्थिती आहे. आम्ही दारोदार फिरून 50-50, 25-25 गोळा करून पाणी लोकांकडून विकत घेऊन पाणी पितोय आता सध्या. प्रशासन आणि शासन तर म्हणतात की प्रत्येक गावामध्ये जलजीवन मिशन हा, काम निर्जीवन आहे. जीवन देते. इथे एक अधिकारी हाताशी घेऊन बिलं उचलतात. आता काल परवा बिलं घेतल्या त्यांनी 50-50, 1-1 लाखाचे, 1 कोटीचे रुपये, आणि टाके बांधतात. कामं झाले असते म्हणून घेतले असते ना. नाही ना, कामच झालं नाही. ती येऊन प्रत्यक्ष बघावं तिथं जाग्यावर. कोणतं गाव आहे? कोणतं वांजरवाडा, शिरोळ वांजरवाडा. हा. सरपंच आहे. हा, सरपंच कोण आहे? लिमराज रामराव जाधव. काय काय मागणी केली तुम्ही? हा, मागणी काय, आम्हाला फक्त पाण्याची मागणी आहे. आम्हाला पाणी नाही. पाण्यासाठी आमची खूप दारोदार परिस्थिती बेकार आहे. आंदोलनात विचार का दिले काय? हो, दिले, आंदोलनाचा इशारा दिले. हो. काय म्हणून दिलं? 17 तारखेपर्यंत. 17 सप्टेंबर हो. मराठा संघटन दिवस. हा, काय करणार? आंदोलन करणार आहे आम्ही. उपोषण, हा, आम्हाला उपोषण करणार. याच पंचायतीवर हो हो कार्यालयासमोर. हो, कार्यालयासमोर. तुमची मागणी काय? पाण्याची, पाणी पुरवठ्याची मागणी आहे आमची. काय करावं? काय त्यांनी पाणी द्यावं आम्हाला, दुसरं आमचं काय म्हणणं नाही तिथं. हा.
अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.